आपल्या सोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना भाऊ, काय सांगणार? तुम्ही म्हणतायत की पहाटे 4 पर्यंत प्रचार करतोय, आता तो आज सभा आहे. तुमची खरी परीक्षा, पहिली परीक्षा आज आहे आणि दुसरी 19ला आहे. बघा, काँग्रेस पक्षाची परीक्षा नाही आहे, या देशाच्या जनतेची परीक्षा आहे. ज्याप्रमाणे गेल्या 10 वर्षात भाजपनी आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने देशाच्या शेतकऱ्यांचा असेल, महिलांचा असेल, सातत्यानं अपमान केलेला आहे. नरेंद्र मोदीने तर शेतकऱ्यांना लोकसभेमध्ये आतंकवादी, खालिस्तानी, आंदोलनजीवी म्हणालेत. अरुणाचलमध्ये काय चाललेलं आहे आणि तिथं महिलांचं कसं संरक्षण भाजपचे लोक करतात की नाही करत हे पण देशाने पाहिलेलं आहे. सातत्यानं अपमान, युवकांचा अपमान, गरिबांचा अपमान, महागाई अशी वाढवली. त्यामुळे परीक्षा या देशाच्या जनतेची आहे आणि या देशाच्या लोकांना न्याय फक्त ज्या न्याय योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ती लोकांना आता समजलेली आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे की आमची चूक झाली त्या काळात आणि काँग्रेसच इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशामध्ये आम्हाला सगळ्याला न्याय देऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचा कौल जो आहे हा आज आपण पहिल्या फेजच्या ज्या 5 लोकसभा निवडणुका होतात आहेत ह्या 5च्या 5 काँग्रेसचेच उमेदवार त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. ते 5च्या 5 जागा आम्ही जिंकू. आज राहुल गांधी यांची सभा आहे. किती अपेक्षा आहे सभेला? किती लोक येतील, काय वाटतं? आता काय वातावरण आहे तुम्हाला दिसतं इथं. तरीसुद्धा पावसातही लोक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या काही आता मोदीच्या सभा विदर्भात झाल्यात त्या सभेचा उच्चांक सगळ्यात मोठे जास्त लोक या सभेत पाहायला मिळतील. आणि हे पैसे देऊन आणलेले लोक नाही राहणार, हे स्वयंपूर्तन आलेले लोक मिळतील. चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदी आले तर त्या सभेमधून लोक उठून चालले होते जेव्हा नरेंद्र मोदीचं भाषण सुरू झालं. म्हणजे याच्या अर्थच ते लोक पैसे देऊन आणले गेलेले होते. इथं तसं चित्र राहणार नाही. इथं स्वयंपूर्तनं लोक आपल्याला आलेले पाहायला मिळतील. एक सध्या जे प्रचार अंतिम टप्प्यात आहेत, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी होत आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेला आहे. ते म्हटले की 20 जागा ज्या आहे त्या सेटिंग आहे भाजपसोबत काँग्रेसची, महाविकास आघाडीची. असं आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांना आत्ता तर मी काही बोलत नाही. ते महान नेते आहेत, त्यांच्या अकोल्यात जाऊनच त्याचं उत्तर आम्ही देऊ. कोण सेटिंग कसे करतात ते अकोल्यातच जाऊन उत्तर देऊ. मागच्या वेळेसही आम्ही अकोल्यातच जाऊन बोललो. प्रकाश आंबेडकर साहेब कुठं काय बोलतात त्यांना बोलू द्या. कल्याण, बीड, बुलढाणा या जागा फिक्स आहे असं म्हटलं. यासह 20 जागा, म्हणजे गंभीर आरोप आहे हा. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा भाग आहे ना. आम्ही लोकशाही मानणार. जागांचं नावं घेतलं त्यांनी, कल्याण, बीड, बुलढाणा यासह ज्या 20 जागा म्हणतात. काय स्टेटस आहे तुमचं? खरंच मन लावून लढताय का महाविकास आघाडी? बिलकुल लढताय महाविकास आघाडी. तिथं आमचे मित्रपक्षांनी जागा दिल्या आहेत. ह्या जागा ज्या तुम्ही सांगतात त्या आमच्या मित्रपक्षाकडे आहेत आणि मित्रपक्ष ताकदीने लढत आहे. काही फिक्सिंग नाही. फिक्सिंग आमचं काम नाही. फिक्सिंगचा शब्द आता मी बोलत नाही. काम नाही. मी अकोल्यात जाऊनच बोलेल. कुणाचं काम आहे? म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांच्यावर तुमचं बोललोच नाही तसं. तुम्ही कशाला माझ्या तोंडावर? मी त्या अकोल्यात जाऊन बोलेल. हा प्रकाश आंबेडकर वारंवार नाना पटोलेलाच का टार्गेट करता हा प्रश्न आहे. यापूर्वी त्यांनी टीका केली होती. फक्त नाना पटोलेच का? त्यांचं वंचितचं जी भूमिका आहे ना तीच नकली आहे. नाना पटोले हा मागासवर्गीय आहे, ओबीसीचा आहे आणि वंचित आहे, शेतकरी आहे. आता त्यालाच ते टार्गेट करत असेल तर त्यांची वंचितबद्दलचं प्रेम किती असेल हे त्याच्यातून स्पष्ट होते. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आणि म्हणून मी त्यांच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणार नाही. ते अकोल्यात जाऊनच प्रतिक्रिया देऊ. नारायण राणेंचं कालचं भाषण व्हायरल होत आहे. ते म्हटले की मला फडणवीसांनी म्हटलं म्हणून मी भाजपात आलो. तुमच्याकडून ते भाजपात गेले ना? नाही, ते शिवसेनेत होते. ते कट्टर शिवसैनिक आहेत. काँग्रेस इथे वेळ काढून आले होते. काही भेटतं का त्याच्यासाठी आले होते. त्यामुळे नारायण राणे काय बोलतात काय नाही त्यांच्याशी माझा आमचा काही फार काही संबंध नाही. फडणवीस मागे लागले होते म्हणून मी भाजपात आलो.
आता कोण तिथं कसं आहे, केंद्रामधले ज्या काही नरेंद्र मोदीचे कार्यकर्ते आहेत, ED CBI हे सगळे लागले होते असं त्यांना सांगायचं होतं, पण ते फडणवीसाचं नाव सांगून, कारण की फडणवीसच इथले मेन सूत्रधार आहेत, तर त्याच्यामुळे बरोबर आहे फडणवीसाचं नाव त्यांनी आणलं असेल लक्ष. रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होतो अशी माहिती तुमच्याकडनं गेली. मला एक कळत नाही की भाजप हा त्यांच्या मित्रपक्षाचा अजेंडा ठरवणार होतो कोण. हे सर्वे करतात आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यांना नापास करतात. आता मला एक कळत नाही की भाजपच शिंदेची पार्टी, अजित पवारची पार्टी भाजपच चालवत आहे असं चित्र पाहायला मिळतं. मित्रपक्षाचं कुठलंही त्या ठिकाणी त्यांना त्याच्यामध्ये कुठलाही काम करायचा अर्थच नाही. ते नावापुरते ते नेते आहेत त्या पक्षाचे, आखरी निर्णय फक्त भाजप घेतात. आता एकनाथ शिंदेच्या पुराची तिकीट फडणवीस जाहीर करतो, ते जाहीर झालं की ही सगळ्या भाजपचंच आता एक पूर्ण झालं. तर असं करा, कमळाचं फूल सगळ्यांना देऊन टाका, कशाला एक धनुष्य देता, एकाला घडी देता. त्यांनी तशा पद्धतीचं केलं पाहिजे. आणि जे काही आज आपण पाहतो आहे ते भयानक आहे की भ्रष्टाचारी लोकांना जमा करून, भ्रष्टाचाराचे आरोप लावून वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं नरेंद्र मोदीच्या, आणि त्याच्यातून या पद्धतीचं राजकारणाला घाणेरडं करण्याचं जे पाप जे BJPनं केलेलं आहे देशाच्या 75 देशाचं आता स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, पण इतकं गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण देशामध्ये कधीही झालं नाही. पण भाजपने ते घाणेरडं राजकारण देशात केलेलं आहे. महाराष्ट्रात तर त्याचं उदाहरण सगळ्यांना राजकीय याच्यातच काल फडणवीस म्हटले की राहुल गांधी 40 पार, आम्ही 400 पार. ते 400 पार नाही म्हणले, ते 420 म्हटलं त्यांनी. 420 याच्यासाठी की त्यांना आता देशाचं संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणायची आहे. 1 नेशन 1 इलेक्शनचा अर्थच याच्यानंतर निवडणुका नाही. आणि त्याच्यामुळे हे 420ची जी भाषा आहे त्यांनी आपल्याजवळ ठेवावी. लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला त्यांना एवढं स्वस्त समजण्याची गरज नाही. एकदा नाही दोनदा तुम्ही लोकांना खोटे स्वप्न दाखवून मतं घेतलीत, पण आता जनता भोळी राहिलेली नाही आहे. म्हणून यांच्या उमेदवारांना गावातून हाकलताना आपण पाहतो आहे. कोणाला हाकललं? आमच्या इथले उमेदवाराला हाकलतात गावातून भाजपच्या. माझं भाषण होऊन गेलं होतं त्याच्यानंतर हाकल. ते काय बोलायचं तो त्यांचा भाग आहे, पण जो व्हिडिओ तुमच्याच चॅनलवर दाखवला आहे, TV9 न्यूज दाखवलेला आहे, त्याला कसा हाकल? काँग्रेस असो भाजप असो प्रत्येक बातमी दाखवते. आम्हाला काही म्हणायचं नाही, तुमच्याच चॅनलने सांगितलं. तुम्ही मग मला असं तुम्ही सांगून कशाला मला, तुम्ही पण भाजपचे झाले काय, गुमराह करता आम्हाला? तेवढेच काँग्रेस नाही म्हणून मी सांगत आहे की त्यांना हाकलतात आहेत. अशा प्रत्येकाला आहे. जिथं जिथं भाजपचे जे लोक आहेत उभे, त्यांना काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. त्यामुळे लोकांमध्ये मोठा राग आहे. उद्या अमित शहांची इथेच सभा आहे, तिथे आज राहुल गांधी. चांगलं आहे, स्वागत आहे आमच्या मतदारसंघात की सगळेजणांनी यावं. मागच्या वेळेस मोदी आलेत, हारून गेलेत. आता अमित शहा येतील तेही हारून जातील. भंडारा गोंदियाची लढाई डॉक्टर प्रशांत पडोळेची नाही, तर ती ही नाना पटोलेची आहे. नाना पटोले ठाण मांडून बसलेले आहे इथे. 4 वाजेपर्यंत तुम्ही प्रचार करताय. मुद्दा असा आहे की भंडारा गोंदियांनी जेव्हा मी राजीनामा दिला होता खासदारकीचा, त्यावेळेसच नरेंद्र मोदीला सबक शिकवलेलं होतं. आमच्या मधुकर कुकडेंना त्यावेळेस निवडून पाठवलं होतं. भाजपचे गलीपासून तर दिल्लीपर्यंतचे नेते सगळे इथे येऊन बसलेले होते. भंडारा गोंदिया हा जिल्हा जो आहे, हा जिल्हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या जातींद व्यवस्थेला स्थान नाही. आणि हे चित्र आपल्याला आता या निवडणुकीच्या निकालानं पाहायला मिळणार. शेवटचा प्रश्न, तेव्हा तुमच्यासोबत प्रफुल्ल पटेल होते, आता प्रफुल्ल पटेल नाही आहे, आता ते भाजपसोबत आहे. फार चांगलं आहे. प्रफुल्ल पटेल नव्हते त्यावेळेस आमच्याबरोबर, ते विदेशात होते. त्यांचा पक्ष तुमच्यासोबत होता? तो पक्ष होता पण त्यावेळेस ते विदेशात होते. तुम्ही प्रफुल्ल पटेलचं सांगता म्हणून ते, पण आज आमच्यात नाही तर त्याच्यात आमचा फायदा आहे. भाजपचं त्याच्यात कसं नुकसान होणार आहे, कारण ते जे ज्याच्याबरोबर राहतात त्याचं नुकसान करतात, असाच त्यांचा इतिहास आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.